बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. तर मी आलो आता खोपोलीला. इथे एक वॉटरफॉल आहे मोठा, झेनिथ वॉटरफॉल. ती बघा आलो. इथं आलेलं पण खबर कळली की तिथं पोलिसांनी बंदी घातली. इथं येऊ शकत नाही कारण पाऊस जोरदार चालू ना, त्याच्यामुळं येऊ शकत नाही. मग मी तिथल्या लोकलला म्हणलं कुठलं शॉर्टकट रस्ता असेल म्हणलं जे पोलिसांपासून दुसरा असेल, कारण एवढं मोठं गाव आहे म्हणताना कुठं ना कुठं असं रस्ता असेलच की, थोडी एकच रस्ता असणार आहे. मग ती मला म्हणला, हसला ती मला बघून आणि मला म्हणला हाय म्हणला, हे सरळ जाऊन म्हणला थोडासा डायवरून जा म्हणला. त्या रस्त्यानं आलो मी. पाऊस थोडा थोडा हाय जात होता, पण आता तिथं गेलो चहा पितो. जो एंट्री नाही म्हणलं की बहुतेक बंद वाटते. प्रवेश निषिद्ध केले का बहुतेक, मला दुसरा रस्ता त्यानं सांगितलं, मी चुकीच्या रस्त्याने आलो. बघू आता तिथे गेल्यावर काय म्हणते मला. नाही इथं पलीकडे जरी आलं तरी पोलीस आहे तिकडं. तिथनं आलं तरी पोलीस आहे ती, इथं आलं तरी पोलीस म्हणजे पोलीस नाही ती, ते इथले कॉर्पोरेशनची माणसं आहे ती, त्यांना ते ठेवले. आणि इथून ते आपल्याला मेन धबधबा दिसते, त्याला उगाच म्हणत नाही ते धबधब्यांचं गाव. बघा तिकडे धबधबा आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो की धबधबा आहे ना. यात आपलं पावसामुळं एवढं काही क्लिअर दिसत नाही. धबधबा आहे ती 100च्या वर धबधबा आहे ती, पूर्ण याच्यावर धबधबा आहे. तिथं जर काय बंद होतं, मग आता ते मला म्हणले गगनगिरी महाराज मठ आहे म्हणले जवळच, तिथून जावा. ही पुला असा, त्या पुलावरनं सरळ जायचं म्हणलं. ते सरळ नाही, डावीकडे जावं म्हणलं. इथून डाव्या बाजूला जायचं, तिथं मठ आहे, त्या मठात जातो. आणि तिथून पाठीमागे कुठला तर धबधबा आहे, ते धबधबा बघतो. 10-15 मिनटं चालत आलो आणि इथं आपला मठ दिसला आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. आता आत जाऊन बघू व्हिडिओ तिथं आला का नाही बघतो पहिल्यांदा. ती जी वॉटरफॉल आहे ना, जी मगा बघितलं होतं ना मी, ते झेनिथ वॉटरफॉलच्या जवळच ती वॉटरफॉल इकडे आहे. होय, फक्त एवढंच की इथं जरा थोडं रिस्क आहे. जरा इथनं रस्ता बघितला की, या रस्त्यावरनं कळलं तुम्हाला, या रस्त्यावरनं कळते तुम्हाला कसं आहे. आणि ते एकटं येणं जरा थोडं रिस्क आहे. जर तुमचा ग्रुप असेल तरच या. अशी जे 2 इथली लोकल आहे ना, तेच भेटते. ते जे आहे तिथे लोकल आहे ती असली एक ताई सरळ ते म्हणल्या तिथून सरळ जावा. आणि रस्ता हेंगाडाचा आहे. चल कुत्र्या रस्ता दाखव मला. अरे बाबा 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 बाबा, जंगलात जायचं रे. इथे कोण कुत्रं पण नाही गिरावा, एकटाच आहे मी. कारण तिथं पहिल्यांदा मी जेव्हा गेलो ना, तेव्हा तिथला माणूस मला बंद आहे म्हटलं होता. बंद आहे म्हणता. अरे इथं काय जंगली प्राणी काय ती मला माहीत नाही. इथं फुल आता बेअर ग्रिल्स मोडमध्ये येतो मी. चालतो असंच. भारी भारी निसर्ग कसला भारी भारी दिसते बघा. ह्याला म्हणतात खरं हिडन वॉटरफॉल. किती हिडन आहे दिसतंय कोणाला असं दिसत नाहीत ना. आणि इकडे जास्त मासे येत नाही, ती बरं आहे. म्हणजे शनिवार रविवार तर कचकड मासे येते. सोमवार शुक्रवारी ते लोक कमी असते. जवळच आहे.
एवढं काही जास्त लांब जायचं नाही घाबरत घाबरत, कारण काय संपलं इथंच एवढं जंगल आहे. आणि इथनं आपल्याला दिसते आता नाही दिसत, नाही दिसत. एवढं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. रस्ता एक आहे इथनं, एक बारका रस्ता आहे की बहुतेक तिथं जाईल. आणि ही रस्ता बहुतेक दोन्ही रस्ते तिथं जाते वाटते. वा एकटा येते फक्त, एकटा मी, वन मॅन आर्मी मास. पांढरं शुभ्र तर दिसायला लागले, पाणी पण एकदम स्वच्छ पाणी दिसायला लागले. नाहीतर काय काय धबधब्याचं माहिती आहे ना, पाणी असं गडूळ येते. असं थोडं अवघड आहे इथलं. बरं इथे चूक काटा असता बीप काही दिसत नाही अजून, हे बरं आहे. हां याला पण ही दुसरं आहे. हां असा बारका धबधबा आहे. आणि आपल्याला मोठा धबधबा द्यायचं होतं खरं तर, मोठा धबधबा पलीकडे आहे ह्याच्या, तिकडे जायला रस्ता बहुतेक पलीकडे नसतं ह्याच्या. तिथनं तर जायला येत नाही, रिस्क घेऊ शकत नाही. बघू आता, हा इथनं पाणी थोडं कमी आहे, आपण बहुतेक इथनं जाऊ शकतो. बघू जाऊन. हाय 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 असंच जावं लागणार आपल्याला. हाय रस्ता हाय. अरे इथनं जायचं आहे काय? कुठनं जायचं आता? धबधबा तर दिसायला लागलाय, ही धबधबा. आता काय इथनं जायचं आहे, मग इथनं जातो. बघितलं इथं काय कुत्रं आहे का? कुत्रं सुद्धा नाही. ते कुत्रं पण होतं, ती पण माघारी गेलं. अरे लयच खतरनाक रस्त्यानं जावं लागतं की रे बाबा. हा 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 मस्त वाट लागली ना मला. या असे धबधबे बघायला मजा येते, पूर्ण असं हिडन. हा पांढरं शुभ्र पाणी. हा 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 वा बा बाबा, वा 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 वा. इथनं थोडं एक्साइटमेंट मला कमी करावं लागेल, कारण इथनं घसरलं की मग वर जायला रस्ता पाहिजे होता खरं. इथनं जाऊ शकतो का? इथनं वर जायचं बघतो थोडा हळूहळू. इथनं नाही वाटते. जागा पाय खालना रस्ता वाटते, मग खालनं जातो आता. खालनं जावं लागलं हळूहळू.
इथं असं हळूहळू पाय देतो, नंतर राहायला माझी बात नाही परत. बाबा 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 लय भ्या वाटतं हे जा ऐकला. अयो हाय बाबा, रस्ता तर रस्ता तर हाय, लय रस्ता गेला इकडं. आणि तिकडं कुठं जाते, वर जाऊ आपण. अरे बाबा बाबा, अरे कसलाही घसरायचं काम आहे तिथं पण. इथनं आलो मी. आता वर जाऊन कुठं ते थोडा वेळ आराम करावा, कारण जिथं आलाव ते थोडा आनंद घ्यायला पाहिजे ना. उगा आलावून बघून गेलो त्यात मजा नाही. इथं जेव्हा पाऊस मोठा पडते ना, ही सगळं पाणी इथनं जाते. मला जायला रस्ता हे दिसायला पायवाट, पायवाट बघून चाललो आता फक्त मी. कारण मी पहिल्यांदा आलो त्यामुळे मला काय एवढं माहिती नाही. आपण फक्त ते असले रस्ते बघतो पायवाटा. वा हिला खतरनाक दिसते, किती धबधबा आहे तो. लका लका लका, एक मिनटं, किती धबधबा आहे बघितलं. ह्याला म्हणजे खरं हिडन बहुतेक खाली आहे रस्ता. काय जबरदस्त धबधबा आहे. ह्याला काय नाव बिवून आहे वाटते, ह्याला अजून नाव बिवी काय दिलं नाही वाटते नाही. आपण जाऊ इथनं खाल्लं, काय रस्ता खाली इथनं हळू जावं लागेल, कारण इथून जाता मी घसरलो होतो. बाबा बाबा बाबा, अयो खाली जायला कुठं नाही, इकडून नाही काही, ही नाही रस्ता वाटते. हो खाली पलीकडनं वाटते. इथनं बघू, इथनं आहे का थोडा बाबा शेवा इथं. इकडून रस्ता आहे, खाली रस्ता आहे. पावसाचा वाढला बा पाऊस. बघ मोबाईल होते मी. म्हणजे तो भ्या वाटला ना मला. व्यवसाय ऐक ना मी. खाली जाऊ देत नाही. थोडी भीती वाटली. त्या ह्याच्यामध्ये लई बेकार भीती वाटली होती, पण आपलं काय त्याचं नाव कळलं तर तेव्हा लई बेकार भीती वाटली होती. तिथे एवढी भीती वाटत नाही.
सगळे सगळं बुटं बिटात बघा सगळे पाणी गेलं. आता मस्तपैकी कुरकुरं खातो. कुरकुरं आणलं तुम्ही बघा 5 रुपयाचं. आता खात बसतो जरा. हां असल्या ठिकाणी येऊन कुरकुरं खायला भारी वाटणार नाही. चिप्स आहे चिप्स. हां ही घाण कधी करायची नाही. खाल्लं ना बॅग आपल्या ना बॅगमध्ये ठेवायची. असं घाण करायचं नाही. तू इथं आलं ना हे असलं किंवा बाटल्या बिटल्या इथं घाण करायची नाही. त्याच्या मागं 2 करण्याची. एक तर निसर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे आपलं कामाची. दुसरं म्हणजे नंतर जी आपल्या मागणी लोक येते ना ती आपल्या आई म्हणून काढते ती असं घाण करून गेलं. चला